उत्पत्तीचे पुस्तक 39 अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 23 वचन लिहून आहे. याकूबचे पुत्र योसेफनं आपल्या भावाईसोबत आग्रह केले होते, पण त्या लोकांनं त्याच्यासोबत क्रूरतानं बर्ताव केले होते. इस्माइली लोकांच्या हातानं मध्ये विकत गेले आणि तो मिस्र देशामध्ये पोचवले. मिस्र देशामध्ये फरो राजाचे संरक्षक अधिपती पोटीफिर नावाच्या व्यक्तीला इस्माइली व्यापारी लोकांना त्याला विकून टाकले. हा अध्याय पोटीफिर राज्याचे अधिपती होते याच्याद्वारा प्रारंभ होऊन योसेफ त्याच्या घरी असताना देव त्याच्यासोबत होते आणि त्याच्याद्वारा पोटीफरच्या घराण्याला देव आशीर्वादित केले. देव सोबत राहून योसेफचे प्रत्येक कार्य सफल केले. यासाठी तो पहिले प्रचारक आणि विचार करणारा असा व्यक्तीच्या याच्यामध्ये त्याचे वर वाढला. तो पोटीफिर योसेफचे सद्गुण बघून आणि तो त्याच्यावर देवाची कृपाला बघितले आणि तो आपल्या घराचं सर्व काय त्याच्या हातामध्ये दिले. तो समोरचे विचार करून त्या घराचे विकास करून राहिले. योसेफ रूपवंत होते आणि सुंदर होते. पोटीफिरची बायको योसेफवर आपले डोळे टाकले. त्याला धरून माझ्याशी झोप म्हणून ती बोलत होती. योसेफनं हे स्वीकार नाही केले. एक दिवस घरी कोणी नव्हते तेव्हा पोतीफिरची बायको योसेफला जबरदस्ती केली. तेव्हा योसेफ आपला अंगडतं तिच्या हातामध्ये सोडून तिथून पडून गेला. तेव्हा ती अंगडतं ती आपल्या जवळ ठेवली आणि तिचा नवरा आल्यानंतर हिब्रीमध्ये असलेले एक दासानं त्यानं माझ्यासोबत जबरदस्तीची कोशिश केली आणि मी ओरडली तर तो पळून गेला. ती ओरडली तेव्हा तिला ऐकणारे कोणीच साक्षी नाही आहे. तिच्या नवऱ्यानं ऐकल्यानंतर त्याला फार राग आला आणि योसेफला त्यानं बंदीगृहात टाकायला लावले. बंदीगृहात पण देव त्याच्याशी राहून त्याला आशीर्वादित केले. त्या बंदीगृहाचे अधिकार योसेफला बंदीगृहाची जिम्मेदारी दिली. हे बंदीगृह विशेष प्रकारचे होते कारण इथं राजकीय लोकांना ठेवत होते. त्याचे प्रत्येक कार्याला परमेश्वर देव सफल करत होते आणि तो बंदीगृहेमध्ये होते. या संदर्भामध्ये 39 अध्याय आपल्याला सांगतो. आता आपण वचनचे ध्यान करू. इकडे योसेफस मिस्रात नेले तेव्हा ज्या इस्माइली लोकांना त्याला तिथे नेले होते त्याच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिस्र्यानं विकत घेतले. गुलाम लोकांचे व्यापार. आज आपण जगत असलेली परिस्थिती वेगळी आहे. आज प्रत्येक देश स्वतंत्र होऊन त्यानं आपल्या राज्याचे निर्माण केले. लोकांचे जीवन कसे असले पाहिजे आणि त्या लोकांना काय वेतन मिळाले पाहिजे त्याचे त्या लोकांना बंदोबस्त केले. त्या काळामध्ये तसे नव्हते. त्या काळामध्ये लोक जगासाठी
कुठं ना कुठं त्या लोकाले काम पाहिजे होते. ज्या ठिकाणी तो काम करत असेल त्याच्या स्वामीसोबत शपथ घेणे, विकत जाणे आणि विकत घेणे, कामासाठी स्वतःला त्याच्या हातामध्ये देणे, असे पद्धत त्या काळामध्ये होते. एकाला सेवकासारखे जीवन आवडत नसेल तर संपूर्ण रीतीनं दास होण्यासाठी देऊन देणं आणि तो असेपर्यंत स्वामीची संपूर्ण जिम्मेदारी त्याच्यावर असो. त्यांच्याद्वारा आलेली संपत्तीच्या द्वारा त्यांची सुरक्षा होते. आज नोकरी करणाऱ्या लोकांना जशी सुरक्षा आहे तशीच सुरक्षा त्या काळामध्ये दासाचे काम करणारे लोकांसोबत पण असते. स्वामी आपल्या दासांना चांगले आणि जिम्मेदारी सोबत चांगले बघून घ्यायचे. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये घडलेल्या गोष्टीच्या द्वारा आपल्याला माहीत पडतो. त्याचे प्रधानदास आजार असताना त्याचे स्वामी त्याचे देखरेख करताना आणि तो येशू ख्रिस्तापाशी आले हे बघून आपल्याला आश्चर्य वाटतो. यासाठी प्रति संदर्भात ते काळ असो किंवा आपला काळ असो, मनुष्य लोकांची सुरक्षा होते किंवा हे काळ किंवा ते काळ हे निश्चित आहे. त्या काळामध्ये गुलामचे कार्य खूप वेगानं चालत होते. इतर देशातून आलेले लोक आणि अपहरण करून आणलेल्या लोकांना गुलामच्या तोर ठेवून त्यांनी लोकांना विकायचे. इस्माइली लोकांना योसेफला चांदीच्या 20 तोळ्यामध्ये विकत घेतले. त्याला फारोचे राज्य संरक्षण करणारे पोटीफेरला विकले. बघा, येथे एका ठिकाणी घेणे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला विकणे. आपल्या काळामध्ये पण हे पद्धत आपल्याला दिसून राहिले. या मॉडर्न डेजमध्ये एम्प्लॉयमेंटच्या नावानं अग्रीमेंट करत असताना आजच्या काळामध्ये लोकांना, खेळणाऱ्या लोकांना, काम करणाऱ्या लोकांना किरायानं घेत आहे असं आपल्याला दिसतो. क्रिकेटमध्ये आपल्या भारत देशामध्ये IPL म्हणून आहे. हे IPL स्पोर्ट्समॅनला पैसे देऊन विकत घेतो. त्या काळामध्ये पण असेच होते. यासाठी तो स्वतंत्र राहिले तर एका स्वामीच्या खाली त्याला काम करणेच आहे. त्या काळामध्ये गुलाम लोकांना विकण्याच्या संदर्भामध्ये पोटीफरनं योसेफला विकत घेतले. योसेफचे अपहरण झाले होते. त्याला जबरदस्तीनं विकून इथे आणले. भावानं त्याला नकारले तरी देव त्याच्या सोबत आहे. परमेश्वर योसेफ बरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धान्यांच्या घरी असे. एक प्रमुख सत्य आहे, प्रत्येक विश्वासीनं हे आठवण ठेवले पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये कसलीही परिस्थिती असले तर त्याच्यामध्ये तुम्ही भयभीत नाही झाले पाहिजे. माझे अपहरण झाले आणि मला जबरदस्ती करून नेले, मला विकत घेतले आणि अजून एक वेळा मला विकत घेतले, अशा गोष्टीवर योसेफनं आपले मन नाही लावले. त्याचं मन देवावर लागून होते. यासाठी परिस्थितीला भिणारा व्यक्ती कधीच देवाचे संतान नाही होऊ शकत. कारण देव आपल्या सोबत आहे. आपला देव आपल्या परिस्थितीला तो आपल्या हातामध्ये घेतो.
आणि तो त्याच्यावर तर नियंत्रण ठेवतो. आपल्याला तो सुरक्षित ठेवतो आणि आपल्याद्वारा तो पुरावा देतो. आपल्याला लागलेली शांतीला तो अनुग्रहाच्या द्वारा देतो. तो आपल्याला अनुग्रहाच्या द्वारा संपन्नता देतो. नाव आणि प्रख्यात तो आपल्याला अनुग्रहाच्या द्वारा देतो. हे सर्व आपल्याद्वारा संभव नाही आहे. योसेफ जिथं जिथं तो जात आहे तिथले लोक त्याच्यावर दया करत आहे असे देव करून राहिले. इस्माइली लोकांना त्याला सुरक्षित मिस्र देशामध्ये आणले. देवाचे संकल्प का आहे? योसेफ मिस्र देशामध्ये जाणे हेच देवाचे संकल्प होते. हे योसेफला कधी लक्षामध्ये आले तुम्हाला माहीत आहे का? याकोब मेल्यानंतर त्याचे भाव विचार करायला लागले का आता योसेफ आपल्याला द्वेष ठेवून सर्वाला मारणार. सगळे लोक मिळून योसेफकडे जाऊन त्याच्या समोर त्याचे पाया लागले का त्या गोष्टीला आम्ही जे केले ते विसरून जा म्हणल्या. तेव्हा योसेफनं बोललेले शब्द, तेव्हा योसेफ म्हटला का तुम्ही माझ्याशी असे केले, हे गोष्टी तुम्ही विसरून जावा. कारण आपण लोक जगासाठी देवानंच मला इथे पाठवले. तुम्ही आणि तुमचे लेकरं जगले पाहिजे म्हणूनच देवानं अगोदर मला इथे पाठवले. त्याच्यानंतर विविध परिस्थितीच्या द्वारा देवानं तुम्हाला इथे आणले. इस्माइली लोक योसेफला मिस्र देशामध्ये आणल्यानंतर पोटिफर फारोचा एक अंमलदार असून घरदारांचा सरदार होता. त्यानं त्याला विकत घेतले. तर योसेफ त्याच्या बायकोच्या द्वारा पीडित होऊन तो बंदीगृहामध्ये गेले. तर त्याच्या जीवनामध्ये घडलेले विपरीत कार्य, हे सर्व कार्य त्याला देवाच्या इच्छामध्ये चालवून राहिले. माझे मित्र, हिम्मत बांधा, धैर्याने राहा. माझे मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आलेली परिस्थिती आपल्याला देवाच्या इच्छेमध्ये चालवत आहे. माझा जन्म काऊन झाला, मी काय केले पाहिजे, मी काय करायले पाहिजे, मी योजना नाही बनवणार, माझे देव माझ्यासाठी योजना बनवणार. यासाठी जग आणि जगाची परिस्थिती माझ्या विरुद्धामध्ये किती उठले तर माझा देव त्याच्या अनुकूलच्या अनुसार बदलावाची सामर्थ्य त्याच्याकडे आहे. परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेत त्यास परमेश्वर यश देतो असे त्याचे ध्यान पाहिले. त्याचे स्वामीनं बघितले. हे चिन्ह आहे. जगामध्ये तुझ्यावर नजर ठेवणारे लोक असतो याला तू विसरू नको. योसेफवर पोटिफर नजर ठेवत आहे. तो केलेले सर्व कार्यामध्ये यश मिळत आहे. तो आपला सर्व कार्यभार त्याच्या हातामध्ये द्यायचे निर्णय घेऊन राहिले. बघा इथे तो दासपासून घराचा सर्व कार्यभार त्याच्या हातामध्ये जात आहे. म्हणजे तो त्याला कॉन्फिडन्समध्ये घेतले. तो त्याला आपल्या घराच्या आत घेताय आणि तो त्याच्या कॅरेक्टरला बघला. योसेफमध्ये सद्गुण होते आणि तो गुणवान दिसला. देव त्याच्यासोबत फक्त होतेच नाही, पण त्यानं केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये त्याला यश मिळत होते. योसेफवर तो प्रसन्न झाला. योसेफ त्याचे हुज्य झाले. पुढं त्यानं त्याला आपल्या घराचं कारभारी म्हणून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. योसेफ जिथे असतो तिथं तो विश्वासयोग्य होता.
योसेफ स्वामीचे विश्वासचे पात्र होते होत होत आज पुष्कळ जवान लोक विश्वासयोग्य नाही आहे. एक व्यक्तीवर विश्वास केले पाहिजे म्हणले तर त्याच्यामध्ये विश्वासयोग्यता असणे आवश्यक आहे. देव विश्वासयोग्य लोकांना प्रेम करतो. नीतीला प्रेम करणाऱ्या लोकाला देव प्रेम करतो. हे गुण वडील आपल्या मुलाला लहान असतानाच त्यांना शिकवले पाहिजे. याकूबच्या घराण्यामध्ये योसेफ सत्य गोष्टी शिकले असं आपल्याला दिसतो. पोटीफरनं त्याच्याकडे असलेले सर्व योसेफच्या हातामध्ये दिले. त्या घराला चीफ मॅनेजर सारखा योसेफ झाले. तो जवानच होता आणि लहानच होता. 17 वर्ष असताना त्याला विकले आणि तो 18 वर्षापासून त्या घरामध्ये असले तर खूप थोड्या वेळामध्येच तो लक्षामध्ये आला. योसेफचे सद्गुण त्या घरामध्ये प्रगट झाले. देव त्याच्या सोबत राहणं त्या घरच्या लोकाला आश्चर्य केले. त्या घरचे स्वामीनं त्याला सर्वात वर ठेवून त्याचे सल्ला घेतले आणि त्यानं त्याचे स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफ प्रीत्यार्थ परमेश्वर त्या मिस्रांच्या घरदाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार शेतपात व सर्वच परमेश्वर बरकत दिली. योसेफचे वडील याकोबचे मामा त्यानं आपल्या पुत्रीला याकूबला दिले होते. लाबानच्या घराला याकोबच्या द्वारा देवानं आशीर्वादित केले. यासाठी लाबान 10 वेळा त्याचे वेतन बदलून तो त्याला म्हणाले का तू माझ्या करवर्त स्वामीसारखे राहे. ज्यावेळी पोटीफारनं योसेफला जिम्मेदारी त्याच्या घराची दिली त्यावेळी देवाची दया पोटीफरच्या घरावर उतरली. तुम्हाला एक गोष्टी माहीत आहे का? तू एक खरा विश्वासी असेल तर तू ज्या स्थळवर काम करत आहे, ज्या स्वामीपाशी काम करत आहे, तू त्याच्यासाठी आशीर्वादचे कारण होणार. तुझ्याद्वारा तुझे स्वामी आशीर्वाद होत आहे असे त्याला कळले पाहिजे आणि निश्चित तुझा देव असे करेन. अनेक लोकांचे उदाहरण या जगामध्ये साक्षी आहे. परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्या शेतपातवर सर्वच परमेश्वरानं त्याला बरकत दिली. त्याच्या घरदारवरत त्याच्या शेतावरत जे काय योसेफला त्याच्या स्वामीनं जिम्मेदारी दिली सर्वच गोष्टीवर देवाचे आशीर्वाद आले. पवित्र शास्त्रामध्ये फालिस्ती नेलेले टोळीला दाऊद परत आणताना दावीद फालिस्तीमधून संदूक आणताना मार्गामध्ये संदूकला उज्ज्यानं हात लावले तेव्हा देवानं त्याला स्पर्श केले. तो तिथंच मरण पावले. दावीद संदूकला घरी आणण्यासाठी तो भेला. त्यांना त्या संदूकला उबेदेदोम नावाच्या व्यक्तीच्या घरी ठेवले आणि या घरी 3 महिन्यापासून संदूक असताना देवानं त्या घराला आशीर्वादित केले. 3 महिन्यातच हे गोष्टी दाऊदला कळले. देवाच्या संदूक तिथे ठेवल्यानं ओबेदेदोम आशीर्वादित झाले म्हणून दावीदनं ते संदूक तिथून आपल्याकडे आणले.
देवाची उपस्थिती जिथं असतो तिथं देवाचे आशीर्वाद असतो. लक्षात द्या, देवाचे लेकरं जिथं असते तिथं देवाचे आशीर्वाद असतो. देवाचे लेकरस आशीर्वादचे कारण होतो. देवाची उपस्थिती त्यांच्यासोबत असल्यानं त्यांचे कार्य सफल होतात. हे वास्तव आहे. 6 वचन आपण बघू. त्यानं आपले सर्व काही योसेफास हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाईन. त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बंदीसिद्धू वा देखण होता. पोटिफर सर्व काय योसेफच्या हाती देऊन दिले, फक्त अन्न त्याला माहीत होते. तुम्ही लक्षात द्या, फारोच्या घरी पण असेच झाले. फारोनं पण आपल्या देशाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये दिली. इथे गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. थोड्यामध्ये विश्वासयोग्य असणाऱ्या व्यक्तीला अधिक दिल्या जाईल, येशू ख्रिस्तानं सांगितले. पोटिफरच्या घरी विश्वासयोग्यानं असलेला योसेफला देवानं त्याला मिस्र देशावरत अधिकारी ठरवले. त्याला देशाचे प्रधान बनवले. त्याला देशाविषयी विचार करणारा व्यक्ती बनवले. थोडक्यामध्ये तो विश्वासयोग्य होता. देवानं त्याला देशावरत अधिकार दिला. पोटिफरला त्याच्याकडे काय होते त्याला भान नव्हते. तसेच फारोचे राजानं सर्व काही आणून योसेफच्या हातामध्ये दिले. त्याचे कारण विश्वासयोग्यता. दिलेले शब्द पूर्ण करायचे सद्गुण. शब्द न चुकणारा व्यक्ती. खोटे नाही बोलायचे गुण. हे सर्व गोष्टी त्याला वर आणले. यानंतर असे झाले की योसेफची धान्याची स्त्री त्याच्यावर नजर ठेवू त्यास म्हणाली, माझ्यापाशी नीस. बघा इथे परीक्षा. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही राहिले तर शैतान चुपचाप नाही राहीन. तुझे नुकसान झाले पाहिजे म्हणून तो तुझी परीक्षा घेतो. हेच घडले योसेफ सोबत. योसेफ सुंदर होते. योसेफ रूपवंत होते. योसेफ गुणवंत होते. जे काय तो भौतिक न आहे त्याच्याद्वाराच त्याची परीक्षा शैतान घेत आहे. शैतानची परीक्षा खूप मजबूत असतो. त्याच्यामध्ये लाभ झाले असे ब्रह्म करतो. अजून एक वेळा सांगतो ऐका. योसेफला पोतिफरची बायको ती योसेफला बोलावून राहिली तिच्यासोबत निजासाठी. साधारण रीतीनं लोक असे विचार करतो का स्वामीची बायको त्याच्या झाली तर सर्व काय त्याचे होईल असे तो विचार करतो. असे बेकायदेशीर जीवन जगणारा व्यक्तीचे बेकायदेशीर विचार असतो. पण इथे योसेफ तसे नाही. देवानं जे काय दिले आहे त्याला नीतीनं पूर्ण केले पाहिजे असे विचारणं योसेफ होते. पण तो राजी झाला नाही. 2 तिमोथेयू याच्या 2वा अध्यायामध्ये 22 वचनमध्ये, तरुणांचे वासनापासून दूर पड आणि शुद्ध मनाने प्रभूचे धावा कर असे पौलनं तिमोथीला सांगितले. तरुण असलेला योसेफ तो आपले ते इंद्रियचे प्रदर्शन करून राहिले. ती परीक्षा घेताना तो परीक्षामध्ये नाही पडत. तो आपल्या शरीरवरत विजयी झाले. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धान्यांची स्त्रीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझे धान्यास भानसुद्धा नाही.
आपले सर्व काही त्यानं माझे हाती दिले आहे. या घरात माझ्याहून तो मोठा नाही. आणि तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्या खेरीज माझ्या अखत्याबाहेरच असे काहीच नाही. घर सर्वे सोपले, पण तू त्याची बायको हो म्हणून त्यानं तुला मला नाही दिले. प्रत्येक व्यक्ती आपल्या सीमेला समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली जिम्मेदारी समजले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपले हक्क काय माहीत केले पाहिजे. तेव्हाच त्याचे जीवन प्रामाणिक असतो. तिच्याशी तो बोलत असताना तुला सोडून सर्व माझ्या हाती आहे. योसेफ सामाजिक जीवन तो जगत होता. असे असता एवढे घोर कर्म करून मी देवाचा अपराधी कसं होऊ. ही परीक्षा एका दिवसामध्ये समाप्त नाही झाली. हे कंटिन्यू होऊन राहिले. सैताननं तिच्या बोलण्याच्या द्वारा परीक्षाचे आरंभ केले. बोलण्याच्या द्वारा, ऐकण्याच्या द्वारा बोलत गेले आणि ती परीक्षा उग्र होत गेली. यासाठी ऐकण्याच्या द्वारा विश्वास वाढतो आणि विश्वास देवाचे शब्द ऐकल्यानं येतो. विश्वासाच्या द्वारा आपण पापावर विजय प्राप्त करतो. तुझे कान देवाकडे असले आणि देवाचे ऐकले तरच तू विजय होणार. तू देवाची गोष्टी ऐकले तर शैतान देवाच्या विरुद्धामध्ये काय पण तुले सांगले तर तेव्हा तू सर्व गोष्टीपासून स्वतःला चुकवतो, वाचवतो. योसेफनं हेच काम केले. त्याची जागरूकता हे होते का मी हे दुष्कार्य कसे करीन. कार्य आणि दुष्कार्य याच्यामध्ये का फरक आहे आपण माहीत केले पाहिजे. त्याला मोका भेटले म्हणून त्यानं आपले तरुणपणचे नुकसान नाही करून घेतले. त्यानं स्वतःला पवित्र ठेवून घेतले. तो आपली शुद्धताची सुरक्षा करून घेतले. तो आपल्या शरीराला अशुद्ध न होऊ देता सुरक्षित ठेवून घेत आहे. शैतान घेतलेली प्रत्येक परीक्षामध्ये आपण विजय झाले पाहिजे म्हणले तर देवाची नीती आपल्या जीवनामध्ये शाश्वतानं राहिले पाहिजे असे आपण पाहून घेतले पाहिजे. तरी ती हर हमेशा योसेफचे मन वश करण्यावरच पाहू लागली. पण तिच्यापाशी निजवायस किंवा तिच्यापाशी जॉयस तो काही राजी होईना. त्या स्थळामध्ये जाणे किंवा तिच्यापाशी सोबत बोलणे याचे अवसर देणं योसेफनं बंद केले. एक गोष्टी लक्षात ठेवा. एक परीक्षा तुझ्या जीवनामध्ये येत आहे म्हणले तर तू त्याला अनुमती देईन तर त्याचे तुम्ही सामना करेन तर ते तुमच्यापाशी येणार नाही. शास्त्रात लिखून आहे शैतानचा सामना करा, ते तुमच्या समोर निघून जाणार. याकोबच्या पत्रीमध्ये हे गोष्टी लिहून आहे. देवाचा अधीनता झाले पाहिजे, शैतानचा सामना केले पाहिजे. योसेफनं हेच काम केले. परीक्षाचा सामना केले, देवाचे अधीनमध्ये झाले. ती रोज रोज त्याच्याशी बोलायची, तो नाही बोलायची. ती रोज त्याला झोपासाठी बोलवायची, तो नाही गेला. योसेफनं तिच्या गोष्टीला स्वीकार नाही केले. एक दिवशी असे झाले की तो आपल्या काही कामकाज करव्यास घरात गेला. त्यावेळी घरातील कोणी मनुष्य तेथे नव्हते. तेव्हा तिनं त्याचे वस्त्र धरून म्हटले, माझ्यापाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पडून गेला. तो परीक्षाच्या स्थळामध्ये न थांबता तिथून तो आपल्या विवेकच्या द्वारा तिथून बाहेर निघून गेला.
स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय हे सांगितलं का दुष्टाच्या मार्गामध्ये नको राव, पापाच्या लोकाच्या मधात नको राव. दुष्टाच्या मार्गामध्ये उभा नको राव, चालू नको, थांबू नको. परीक्षाचे स्थानावर थांबून गेले तर त्याचे पतन होतील, पडून जाणार. त्या स्थानमधून, त्या लोकांमधून दूर गेले पाहिजे. हेच सिद्धांत योसेफनं पालन केले. तो वस्त्र आपल्या हाती सोडून पडून गेला असे तिनं पाहिले. तेव्हा तिनं घराच्या माणसास बोलावून सांगितले, पहा, आमची आबरू घेण्यासाठी त्यांना हा इब्री मनुष्य घरात आणले आहे. तो माझ्यापाशी निजण्यासी हेतून माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्यानं ओरडली. आपल्याला अनुवादच्या पुस्तकमध्ये मोशे सांगतो, एक कन्या शेतीमध्ये गेली तर आणि तिला पकडून तिच्यासोबत कोणी निजले तर ती ओरडली नाहीमुळे तिनं व्यभिचार केली म्हणून त्याला दगडं फेकून मारून टाका. दगडं मारून टाका. आणि ती ओरडली तर तिच्यासोबत निजलेला व्यक्ती जुर्माना भरून तिच्याशी विवाह केले पाहिजे. बघा, व्यभिचार झालेले पाप इतिहासमध्ये आपल्याला सांगतो का अशा लोकांना दगडं मारून टाकायचे इतिहास आपल्याला दिसतो. उत्पत्तीची पुस्तक याच्या 38व्या अध्यायामध्ये यहोदानं तामारला मारून टाकायची आज्ञा दिली होती. ती गर्भ धारण केली, गलत कार्य करून, तेव्हा अशी घटना घडली आपल्याला माहीत आहे. शारीरिक संबंधाच्या द्वारा झालेले अपवित्रता याला खूप गंभीरनं लोक घे. यासाठी ती म्हणाली का तो माझ्याशी निजाचे प्रयत्न केली आणि मी ओरडलं, तो माझ्यापासून पळाला, हे त्याचे शर्ट माझ्यापाशी आहे. मी मोठ्यानं ओरडली हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून पडून गेला, असे तिनं त्याला माणसाला सांगितले. त्याचे धनी घरी येईपर्यंत तिनं ते वस्त्र आपल्या जवळ राखून ठेवले. तो आल्यावर तिनं त्याला असे सांगितले की जो इब्री दास आपण आपल्या घरी ठेवले आहे तो माझ्या आबरू घेण्यास माझ्याकडे आला होता. मी मोठ्यानं ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून पडून गेला. ती जोरानं ओरडली, शेतामध्ये नाही, घरी राहून. एक स्वामिनी आपल्या घरामधून जोरात ओरडली तर तिचे दासी येते ना तिची ओरड ऐकून. मग या घटनेमध्ये असे काऊन नाही घडले? ती ओरडलीच कधी होती. तो पळून गेल्यानंतर ती ओरडून आपल्या सेवक लोकांना जमा केली असन. ती आपले द्वेष पूर्ण करून राहिली होती. नीतिमान असलेले योसेफ त्याच्यावर विश्वास ठेवून पोटिफारनं सर्व काही त्याच्या हातात दिले होते. योसेफ त्याच्या समोर उभं असताना तिनं त्याला दोषी ठरवले. आपल्या गुलामांनी माझ्याशी असे वर्तन केले हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याचे धान्याचे ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. योसेफास त्यास धान्यानं धरले आणि राजाचे बांदिवीन होते तिथं बंदी शेड्यात तसे टिकले. तो त्या बंदी शेड्यात राहिला. योसेफ बंदी शाळेत गेला. योसेफनं नीतीचे रक्षण केले. योसेफनं पवित्रताचे रक्षण केले. योसेफ जिम्मेदार राहिले. योसेफनं काहीच गुन्हा नाही केले तरी त्याला बंदी शाळेमध्ये टाकले. काय आपण इथे शिकले पाहिजे? आपले परिस्थिती
आपल्या विपरीतमध्ये असले तर असे परिस्थितीमध्ये आपण शांत राहून प्रार्थना करणे शिकले पाहिजे. तथापि परमेश्वर योसेफ बरोबर असून त्यानं त्याच्यावर दया केली आणि त्या बंदी शाळेत अधिकाऱ्यांच्या ताज्यावर कृपादृष्टी होईल असे केले. बंदी शाळेमध्ये पण त्याच्यावर तर कृपादृष्टी झाली आणि तो येथे पण आपले सद्गुण प्रगट करून राहिले. बंदी शाळेचे अधिकाऱ्यांना त्या बंदी खान्यात असलेले सर्व बंदिनवन योसेफाचे स्वाधीन केले आणि तेथे जे काय त्यास करवायचे असे ते करविणारा तोच असे. त्याला जे काम सोपले होते योसेफ त्या सर्व कामामध्ये सफल होतच आले. बंदी शाळेच्या अधिकाऱ्यांना त्याच्यापासून कधीच लेखा नाही घेतले. योसेफ त्या बंदी शाळेमध्ये आल्यानंतर तो म्हणतो का मी या घरी आल्यानंतर तो घराच्या शब्दाचा वापर करत आहे. बंदी शाळेला घरसारखं होवासाठी देवानं येशूवरत कृपा केली. बंधू आणि बहीण, देवाचे वचन आपल्याला का आठवण करवतो? तू कोणत्या स्थळमध्ये आहे ते महत्त्वाचे नाही, तू कोणत्या परिस्थितीमध्ये आहे ते पण महत्त्वाचे नाही. तुझे प्रवर्तन कसे आहे आणि तुझ्याकडं कोणते देव आहे ते महत्त्वाचे आहे. बघा, उत्पत्तीची पुस्तक 40 अध्याय 14 वचनमध्ये बंदी शाळेले घरासोबत तुलना करत आहे. या घरातून मला बाहेर काढ योसेफ बोललेले शब्दामध्ये असे असतो. बंदी शाळेले घरामध्ये बदलले. अपरिचित लोकांना सहाय्यकमध्ये त्यांना बदलले. योसेफ कुठे असले तर तो एकटा नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्याला मनुष्याची दया मिळून राहिले आणि तो सगळ्या व्यक्तीचे जीव झालो. इथे आपण 39वा अध्याय समाप्त करू. योसेफला देवानं त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला सफल केले.